रेकी आणि शिवशक्ती काय आहे? जॅपनीज टेक्निक आहे ज्याची सुरुवात जपानमध्ये डॉक्टर मिकाओ उसुई यांनी केली होती. ज्याचा वापर करून आपण स्वतःला आणि आपल्या घरातले जे काही लोक आहे यांना हील करू शकतो. कधी कळतं आपल्याला की आपल्या शरीरातलं एखादं तत्व कमी झाले किंवा जास्त झाले किंवा त्यांचा इम्बॅलन्स झालेला आहे? जेव्हा वारंवार कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम दिसायला लागतो. याच्या CMS मध्ये H म्हणजे हेल्थ, R म्हणजे रिलेशन, C म्हणजे करिअर, M म्हणजे मनी, S म्हणजे स्पिरिच्युअलिटी. डिवोर्सचे प्रकरणं वाढत चाललेली आहेत की जेव्हा तिच्यातली मॅस्क्युलाइन एनर्जी वाढते, शी बिकम बॉस. शिवशक्ती बॅलन्स किंवा हे जे काही तुम्ही हिलिंग टेक्निक्स आहेत त्या काय आहेत? तर शिवाचं काय एक रोल आहे? लीड, प्रोटेक्ट अँड प्रोव्हाइड. जर का एखादी स्त्री आहे आणि जी फक्त सहनच करत आहे, आयुष्यभर सहन करत आहे, तर याचा अर्थ तिची फेमिनाईन फार वाढलेली आहे. सो रेकी मधून हे आर्थिक प्रॉब्लेम कसे काय सॉल्व्ह करता येऊ शकतात आपल्याला? ज्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो, इट इज इन आवर माइंड. मनी मेडिटेशन काय असतं? पैसे जर का तुम्हाला वाढवायचे असतील, रेकी, शिवशक्ती, हिलिंग हे सगळं आध्यात्मिक आहे की खरंच सायंटिफिक आहे? सायंटिफिक तर आहेच, पण हे स्पिरिच्युअल सुद्धा आहे. रेकीने काय काय होऊ शकतं? एनिथिंग कॅन बी डन विथ द रेकी. तर अशा काही घरगुती टेक्निक्स ज्याने की तुमची ऊर्जा ही बॅलन्स होईल किंवा पॉझिटिव्ह होईल? रेकीची सुरुवात ही वरून आहे, योगाची खालून आहे. तो ह्या टेक्निक्स आहेत. सो हे सगळं शिकता येतं का? प्रत्येक जण हे शिकू शकतो. किती दिवसात शिकता येतं हे? एखाद्याला जर परफेक्ट ग्रँड मास्टर पर्यंतचं ट्रेनिंग करायचं असेल, नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर सागर गारवे सर आणि ते रेकी ग्रँड मास्टर आहेत. खूप वर्षापासून त्यांनी रेकीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि कोचिंगमधला सुद्धा त्यांचा एक्सपिरियन्स खूप जबरदस्त आहे. जेव्हा हा रेकी वगैरे शब्द आपण ऐकतो तेव्हा आपल्या आजूबाजूला जे काही रेकीवरती पॉडकास्ट झालेले असतात, रेकीविषयी आपण जे ऑनलाईन इंटरनेटवरती माहिती काढलेली असते ती सगळी समोर येते. परंतु आजचा पॉडकास्ट अत्यंत वेगळा असणार आहे. शिवशक्ती एक अशी हिलिंग टेक्निक आहे जी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण करू शकते. तुमच्या आयुष्यात कुठलाही प्रॉब्लेम असू द्या, तो एका इम्बॅलन्समुळे तयार झालेला आहे आणि तो बॅलन्स कसा करायचा हे शिवशक्ती शिकवते. आपल्या आजूबाजूला खूप सारे लोक असे असतील जे रेकी प्रॅक्टिस करतात किंवा काही तुरळक लोक असे सुद्धा पाहिले असतील जे शिवशक्ती हे तंत्र किंवा ही हिलिंग टेक्निक वापरतात. परंतु रेकी आणि शिवशक्ती एकत्र करून लोकांना हील करण्याचं, मग ते फिजिकली, मेंटली, सोशियली, स्पिरिच्युअली आणि इकॉनॉमिकली सगळ्या बाजूने हील करण्याचं काम सागर गारवे सर करतात. आणि आजचा आपला पॉडकास्ट अत्यंत महत्त्वाचा का असणार आहे, कारण आपण आजच्या या पॉडकास्टमध्ये अशा खूप साऱ्या टेक्निक्ससुद्धा देणार आहोत ज्या तुम्ही घरबसल्या वापरून स्वतःला हील करू शकता. आणि बाकी जे काही प्रश्न तुमच्या मनात येतील रेकी, शिवशक्ती, एनर्जी हिलिंग याच्याशी, त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आजच्या पॉडकास्टमधून मिळणार आहेत. सो शेवटपर्यंत बघा आणि आम्हाला सांगा तुम्हाला या पॉडकास्टमधून नवीन काय शिकायला मिळालं. मी आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण वळूयात आजचे आपले प्रेस्टिजियस गेस्ट सागर गारवे सर यांच्याकडे. सर नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती. राजमंचावरती हा तुमचा पहिला पॉडकास्ट आहे, हा इंट्रो पॉडकास्ट आहे. म्हणून मला असं वाटतं की मी जेव्हा पहिला पॉडकास्ट एखाद्या गेस्टसोबत करतो तेव्हा मी त्यांना विनंती करतो की अगदी थोडक्यामध्ये जर माझ्या प्रेक्षकांसाठी तुमची ओळख झाली, जशी आपली ओळख झाली, तर मग आपण पुढे निवांत गप्पा मारू शकतो. बिलकुल नक्कीच. सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद. माझं नाव डॉक्टर सागर गारवे आहे आणि मागील जवळजवळ 13 ते 14 वर्षापासून मी कोचिंग इंडस्ट्रीमध्ये आहे. पण माझ्या जीवनामध्ये एक छोटासा शिफ्ट आला जिथं मी कोचिंगमधून स्पिरिच्युअल कोचिंगकडे आलो आणि तो शिफ्ट आला रेकीमुळे आणि त्यानंतर रेकी ग्रँड मास्टर मी झालो. आणि मला आनंद आहे की मागच्या 3 ते 3.5 वर्षाच्या काळामध्येच जवळजवळ लाखो लोकांचा टप्पा आम्ही पार केला. लाखो लोकांपेक्षा जास्त लोकांना आम्ही महाराष्ट्रामध्ये हिलिंगच्या माध्यमातून बरं केलं आहे आणि त्यांचे प्रॉब्लेम्स जे आहे ते दूर केलेले आहे. सो ही छोटीशी ओळख आहे. माझी ओळख जर एका वाक्यात जर सांगायची तर मी असं सांगतो नेहमी की मला कोणीतरी विचारलं होतं तुम्ही काय करता. मी म्हटलं मी
माणसं बनवण्याची फॅक्टरी चालवतो. माणसं बनवण्याची फॅक्टरी चालवतो, जिथे आम्ही माणसं बनवतो. माणूस कसा असावा आणि ओके. त्याने कसं जगावं ते बनवण्याची फॅक्टरी आहे. सो तशी माझी छोटीशी ओळख आहे बरं. की इथं आल्यावर आमच्याकडे किंवा आमच्याशी जुळल्यावर लोकांना ॲक्च्युली त्यांचं आयुष्य कसं जगायचं आहे ते आम्ही शिकवतो. बरं. ते आमचं मेन काम आहे. म्हणजे राईट मिनिंगने जो माणूस याची डेफिनेशन आहे तसं Yes, माणूस yes, घडवण्याची किंवा बनवण्याची तुम्ही काम करता. तुम्ही थोडक्यात सांगितलं. इंट्रोडक्शनमध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं की तुम्ही रेकी ग्रँड मास्टर आहात आणि शिवशक्ती हे तत्वसुद्धा शिकवता आणि Yes. त्याच्याद्वारे लोकांना हेल करता. पहिले तर अगदी शॉर्टमध्ये, कारण आपल्याला खूप सारे पुढे गोष्टी उलगडा करायचा आहे, तर शॉर्टमध्ये रेकी आणि शिवशक्ती काय आहे, पहिले रेकीवरती येऊयात. येस. सो रेकी एक जापनीज टेक्निक आहे ज्याचा वापर करून आपण स्वतःला आणि आपल्या घरातले जे काही लोक आहे यांना हील करू शकतो. आता हीलचा अर्थ काय, तर शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक असे काही प्रॉब्लेम, 5 ते 6 प्रॉब्लेम माणसाच्या जीवनामध्ये जनरली असतात ज्याच्यामध्ये त्याला काम करायचं असते. नात्यांमध्ये प्रॉब्लेम असतात, शारीरिक प्रॉब्लेम असतात, भावनिक असतात किंवा मानसिक असतात. त्याच्यावर आपण आपल्या हातांच्या माध्यमातून, ही ऊर्जा आपल्या हातांच्या तळव्यामधून जाते, तर त्याच्या माध्यमातून आपण त्यांना हिलिंग करू शकतो. हे आहे रेकी. आणि हे जॅपनीज टेक्निक आहे ज्याची सुरुवात जपानमध्ये डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी केली होती. त्यानंतर हळूहळू ते जवळजवळ 120पेक्षा जास्त देशात आज रेकी वापरली जाते. मोठे मोठे सेलिब्रिटीज, क्रिकेटर्स, हे सगळे लोक, पॉलिटिशियन्स, सगळे लोक रेकीचा वापर करतात. तर हे आहे रेकी. पण आता त्याच्यामध्ये शिवशक्ती हा पार्ट आम्ही ॲड केला. सो शिवशक्तीचा अर्थ जर का ग्लोबल लेवलवर पाहिला तर तो आहे मॅस्कुलाईन आणि फेमिनाईन एनर्जी. प्रत्येक व्यक्तीमध्ये, मग तो पुरुष असू द्या, स्त्री असू द्या, त्यांच्यामध्ये 2 शक्ती आहेत, मॅस्कुलाईन आणि फेमिनाईन, ज्याला आपल्या अध्यात्मामध्ये शिव आणि शक्ती असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपण एक फोटो पाहतो अर्धनारेश्वराचा फोटो, तर त्या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की शिव जे आहे ते उजव्या बाजूला आहेत आणि शक्ती जी आहे ते डाव्या बाजूला आहे. सो त्याचं ठीक प्रत्येकामध्ये आहे. आणि ते जर का जेव्हा इम्बॅलन्स होते, इम्बॅलन्सचा अर्थ कुठंतरी शिवतत्व वाढते शरीरामध्ये किंवा कुठंतरी शक्तितत्व वाढते, तर त्यावेळी जीवनामध्ये काहीतरी अडचणी येतात वेगवेगळ्या लेवलवर. मग कुठं आर्थिक अडचणी येतील, कुठं मानसिक येतील, कुठं भावनिक येतील, कुठं शारीरिकसुद्धा येतील. सो ते सुद्धा आपण या हिलिंगमध्ये ॲड केलेलं आहे. सो त्यांनी होते काय की जेव्हा तुम्हाला हे कळते की माझ्यातलं कुठलं तत्व वाढलेलं आहे, तर तुम्ही त्याच्यावर काम करता. तुम्ही ते तत्व कमी नाही करू शकत, पण त्याचं अगेन्स्ट जे तत्व आहे त्याला तुम्ही वाढवू शकता. सो त्याला म्हणतो आपण बॅलेन्सिंग. ते जेव्हा तुम्ही बॅलेन्स करता तेव्हा तुमचे जे अडचणी आहेत त्याच्यामधून तुम्हाला सुटका होते. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक पुरुषामध्ये स्त्री आहे ऑफकोर्स, आणि प्रत्येक स्त्रीमध्ये पुरुष आहे. आणि हे दोन्हीही तत्व समसमान आहेत, असले पाहिजेत नॅचरली किंवा आयडियली. आणि त्यांचा इम्बॅलन्स जेव्हा होतो तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम येतात, चालू होतात. आणि मग तुम्ही ते हील करता शिवशक्ती तंत्र किंवा शिवशक्ती ते हिलिंग टेक्निकच्या माध्यमातून. कधी कळतं आपल्याला की आपल्या शरीरातलं एखादं तत्व कमी झालंय किंवा जास्त झालंय किंवा त्यांचा इम्बॅलन्स झालेला आहे? जेव्हा वारंवार आपल्याला काहीतरी कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये प्रॉब्लेम दिसायला लागतो. जनरली आम्ही सांगतो HRCMS. HRCMS म्हणजे H म्हणजे हेल्थ, ओके, R म्हणजे रिलेशन, C म्हणजे करिअर, M म्हणजे मनी किंवा पैसा, ह्याच्याशी जे जुळलेल्या गोष्टी आहे, आणि S म्हणजे स्पिरिच्युअलिटी. तर या 5ही क्षेत्र, हे 5 क्षेत्र फार महत्त्वाचे प्रत्येकासाठी. आता याच्यात कुठेही त्याला जर का अडचण जाणवत असेल, समजा रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आहे, पैशामध्ये प्रॉब्लेम आहे, करिअरमध्ये वारंवार अडचणी येत आहे, जॉबमध्ये, बिझनेसमध्ये, तर समजून जायचं की आपलं नक्कीच कुठलं तरी तत्व जे आहे ते इम्बॅलन्स झालेलं आहे. तर तो जेव्हा आमच्याकडे एक शीट आहे, जे त्या शीटच्या माध्यमातून तुम्ही ते शोधू शकता की कसं तुमचं कोणतं तत्व बॅलन्स किंवा इम्बॅलन्स आहे. ओके, तर तेव्हा ते कळते. त्या समोर शीट म्हणजे काय आहे ते नेमकं? एक चार्ट आहे, ज्या चार्टमध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. बरं, ते शब्द जर का तुम्ही त्यातले 10 शब्द सिलेक्ट करायचे आणि ते 10 शब्द जेव्हा तुम्ही सिलेक्ट करता त्याची एक टोटल करायची. तर मी तुम्हाला ते देतो, तुम्ही तुमच्या, आपण हे पॉडकास्टमध्ये इमेज दाखवू लोकांना, म्हणजे ते लक्षात येईल प्रेक्षकांना आपल्या. तर तुम्हाला त्या शब्द पहिले दिसतील, त्या शब्दांमधले 10 शब्द तुम्हाला चूज करायचे आहेत स्वतःसाठी. त्या 10 शब्द लिहिल्यानंतर
त्या 10 शब्दांना एक पर्टिक्युलर मार्क असतील. ते मार्क तुम्हाला त्याच्या पुढे लिहायचे आहे. म्हणजे समजा एक्झाम्पल, एक शब्द आहे फ्रीडम, ओके. तर फ्रीडमच्या समोर मार्क दिलेला आहे +1, तर तुम्ही +1 लिहायचं. एक शब्द आहे समजा इमोशन किंवा इमोशनल, तर त्या इमोशनलच्या शब्दाच्या पुढे समजा +5 मार्क दिले, ते 5 मार्क तुम्ही लिहायचे. त्याची टोटल करायची आणि ती टोटल जर का 30च्या आतमध्ये येत असेल, 30च्या आतमध्ये येत असेल तर तुमच्यामध्ये पुरुष तत्व म्हणजेच मॅस्क्युलाईन जास्त ॲक्टिव्ह आहे. आणि 30 किंवा 30च्या वर येत असेल तर तुमच्यामध्ये फेमिनाईन जास्त ॲक्टिव्हेट आहे. ओके. आणि 30 जर का येत असेल प्रॉबॅबली तर तुम्ही परफेक्ट आहात, म्हणजे बॅलन्स राईट नाव. पण असं नाही आहे की तुम्ही आज बॅलन्स आहे म्हणजे तुम्ही 3 महिन्यांनी बॅलन्स राहाल. कारण एव्हरी डे यू आर फेसिंग सम चॅलेंजेस इन युअर लाईफ, यू आर टेकिंग न्यू टास्क इन युअर लाईफ. सो ते न्यू टास्क, न्यू चॅलेंजेस आपल्यातल्या तत्वाला बॅलन्स इम्बॅलन्स करत असतात. त्यामुळे तुम्हाला सतत या गोष्टीची प्रॅक्टिस करत राहावं लागेल. आणि हा जो चार्ट आपण देतोय आपल्या ऑडियन्सला, तो चार्ट त्यांना प्रत्येक 2-3 महिन्यांनी 2-3 महिन्यांनी चेक करत राहावं लागेल. बरं. पण ते फार सिम्पल आहे, कोणीही करू शकते. अच्छा. आणि त्याच्यातून आपल्याला तत्व कळतात. येस. काय सर्वसाधारण म्हणजे आपल्याला सांगू शकतो त्याचे इंडिकेशन्स? म्हणजे आता समजा एखादा पेशंट माझ्याकडे आला आणि त्याला जर इन्फेक्शन झालं आहे तर मला माहीत असतं की त्याला थोडा ताप येतोय, थंडी वाजून ताप येतोय किंवा त्याला अशक्तपणा वाटतोय, डोकं दुखतोय, असं एक त्याचे इंडिकेशन्स आहेत त्या एका पर्टिक्युलर आजाराचे. तसे याच्यामध्ये काही असे पर्टिक्युलर इंडिकेशन्स आहेत की तुम्हाला जर हे तुमच्यासोबत घडत असेल तर तुमचं तत्व हे इम्बॅलन्स झालेलं आहे आणि तुम्ही तुमच्यासारख्या किंवा कोणाकडेही ते तत्व बॅलन्स करण्याची तुम्हाला गरज आहे. येस. सो आता समजा पुरुषाबद्दल बोलू आपण आधी. एखादा पुरुष आहे ज्याचा आवाज सॉफ्ट आहे, ओके, ज्याचा आवाज एकदम सॉफ्ट आहे. कधी कधी काही पुरुषांचा आवाज इतका बारीक असतो की ते बाजूच्याला ऐकू येत नाही. ओके. सो हे एक इंडिकेशन आहे. दुसरं आहे की एखाद्यामध्ये लिडरशिप क्वालिटी कमी आहे, कारण पुरुष म्हणजे शिव. तर शिवाच्या कोर क्वालिटीज काय आहे? शिवाच्या कोर क्वालिटीज आहेत लीड, प्रोटेक्ट, लीड करणे, प्रोटेक्ट करणे आणि प्रोव्हाइड करणे. म्हणजे एक जो पुरुष आहे त्याचं काय काम असते जनरली की आपल्या फॅमिलीला लीड करणे, लीड करतो, प्रोटेक्ट करणे म्हणजे सेफ ठेवणे, आणि प्रोव्हाइड करणे म्हणजे त्यांना जे काही लागते ते पुरवणे. ह्या क्वालिटीज जर त्याच्यामध्ये जनरली दिसत नसतील, तो प्रोटेक्शनमध्ये कमी असेल, तो लीडरशिप घेऊ शकत नसेल किंवा तो अजून प्रोव्हाइड करू शकत नसेल, प्रोव्हाइडिंगमध्ये कमी पडत असेल की बाबा त्याच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत ते पूर्ण करू शकत नाही आहे, तर त्याच्यामध्ये शिवतत्व कमी झालेलं आहे. आणि हे कसं कमी होते किंवा याची सुरुवात कुठून होते? त्याची सुरुवात होते लहानपणापासून. जेव्हा तो जन्म घेतो, जेव्हा मोठा होतो, जशी त्याची अपब्रिंगिंग होते, तर तो कशा वातावरणात वाढलेला आहे हे प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकते. आणि तो आतापर्यंत जेवढा मोठा झाला किंवा जेवढा वाढलेला आहे तिथूनही तो त्या गोष्टी बदलू शकतो. पण ते त्याला अवेअरनेस पाहिजे की हे माझ्यामध्ये कमी आहे. बरोबर. कधी कधी काही लोक डिप्रेशनमध्ये जातात, अँझायटीमध्ये जातात, आत्महत्या करतात, तर त्याच्याही मागं हे कारण असू शकते. बरं, असू शकते. येस. हे झालं पुरुषांबाबतीत. बरोबर. स्त्रीच्या बाबतीत एखादी स्त्री जी आहे, समजा तिच्या घरी तिला पुरुषाचं काम आहे. एक्झाम्पल, एका घरामध्ये फक्त मुलीच आहेत, 3 मुली आहेत, एका आईवडिलांना 3 मुली आहेत, तर मग आता जे कामं आहेत घरातली त्या शक्यतो त्या मुलीच करणार. अगदी. लिडरशिप त्यांनाच घ्यावं लागेल. किंवा एखाद्या घरामध्ये मुलगी मोठी आहे आणि तिचा भाऊ जो आहे तो लहान आहे, तर तरीही तिला लिडरशिप घ्यावं लागेल. किंवा वडील गेले काही कारणास्तव तर तरीही तिला लिडरशिप घ्यावं लागेल. किंवा एखाद्याचे हस्बंड गेले तरीही तिला लिडरशिप घ्यावं लागेल. तर तिच्यामध्ये आपोआप मॅस्क्युलाईन एनर्जी ही ॲक्टिवेट होणार आहे. आणि जेव्हा मॅस्क्युलाईन एनर्जी ॲक्टिवेट होईल तर स्त्रीची कोर क्वालिटी काय आहे? शक्तीची कोर क्वालिटी काय आहे? प्रेम, करुणा, माया हे आहे. कारण की तिला ब्रह्मांडाने तिलाच फक्त एक अशी वरदान दिलेलं आहे की ती निर्मिती करू शकते कुठल्या तरी गोष्टीची नवीन. बरोबर. ओके. सो तिची कोर क्वालिटी आहे प्रेम, करुणा, माया. पण ती क्वालिटी कुठेतरी लुप्त व्हायला लागेल कारण ते लिडरशिपकडे जात आहे. सो म्हणून तुम्ही जर का बघाल, ऑब्झर्व कराल, जे लोक हा पॉडकास्ट ऐकत आहे मी त्यांनाही सांगत आहे की तुम्ही ऑब्झर्व करा की ज्या महिला चांगल्या मोठ्या पोस्टवर आहेत आणि त्यांच्या अंडर खूप सारे लोक आहेत, त्यांची चालण्याची पद्धत, त्यांची उभं राहण्याची, त्यांचे बोलण्याची पद्धत ही वेगळी असते. ती मॅस्क्युलाईन असते. दे आर मोर मॅस्क्युलाईन. बरोबर, बरोबर. तर ते असते. तर ते जर झालं तर त्यामुळे होते असं की त्यांचा जो दुसरा पार्ट आहे फेमिनाईनवाला तो वीक होऊन जातो ऑटोमॅटिकली. म्हणजे समजा त्यांच्या घरात जर का मुलगी किंवा मुलगा असेल तर त्यांच्या प्रतीची जी ओढ किंवा प्रेम आहे ते कुठंतरी कमी जाणवेल. हजबंड
किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांच्या प्रतीचं जे प्रेम आहे, म्हणजे प्रेमाच्या ठिकाणी त्या महिला तुम्हाला प्रॅक्टिकल दिसतील. जिम्मेदारी जास्त आहे. येस, त्या दे आर मोर ऑन प्रॅक्टिकल साईड. तर असं तुम्हाला दिसेल. तर हे काही फरक असतात. बघा, आज इथे बऱ्याच लोकांचे असे प्रश्न येतात की मग महिलांनी करायचं नाही का, किंवा त्यांनी पुढे जायचं माझा नाही प्रश्न का? हाच होता पुढचा, की यात वाईट काय आहे? आता आपण उदाहरण देतानाच सांगितलं की एखाद्या घरामध्ये 3 मुली आहेत आणि मुलीला जिम्मेदारी घ्यावी लागत आहे, Of course. तर तिला ती घ्यावीच लागणार आहे. Yes, yes. सो तिचं ते स्त्रीत्व तिथं थोडं बाजूला ठेवावं लागेल तिला. Yes. एखाद्या महिलेचा नवरा दुर्दैवाने गेलेला आहे, तर तिला ते पुढे जाऊन ती सगळी फॅमिली हँडल करावी लागणार आहे. Yes. जसे जे पुरुषांच्या क्वालिटीज आहेत त्या सगळ्या तिला आणाव्या लागणार. यात वाईट काय आहे, किंवा असं झाल्याने त्यांच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम येतात का? वाईट त्याच्यामध्ये तसं काहीच नाही आहे, पण जेव्हा ते अगदी त्यांच्या ज्या कोअर क्वालिटीजकडे दुर्लक्ष करतील, जसं की आज जर तुम्ही बघाल तर महिला ज्या आहेत त्या व्यसनांकडे पण आहेत. बरोबर. हा, खूप ओके, छान मुद्दा. व्यसनांकडे पण आहेत. सो मुद्दा इथं हा आहे की तेव्हा त्यांच्यातली फेमिनाईन क्वालिटी जी आहे ती कमी होते, म्हणून त्यांना कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम येईल पुढे चालून. बऱ्याचसा आज तुम्ही जर जोडपे बघाल तर त्यांना 3-3, 5-5 वर्ष काय होत आहे, मूलबाळ होत नाही आहे. IVF सेंटर्स दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. ठीक आहे, तर ह्याही गोष्टी होतात. प्लस डिवोर्सचे प्रकरणं वाढत चाललेली आहेत. त्याच्या मागं एक खतरनाक कारण असं आहे की जेव्हा तिच्यातली मॅस्क्युलाईन एनर्जी वाढते, शी बिकम अ बॉस. चांगली गोष्ट आहे, ती बिकम बॉस, पण ती घराच्या बाहेर बॉस आहे, दॅट्स अ गुड थिंग. पण जिथं रिलेशन्स आहेत, जिथं नाते आहेत, तिथंही जर का ती बॉस तशी वागेल तर मग एका घरात 2 मॅस्क्युलाईन होतील. जो पुरुष आहे त्याची कोरिलेट क्वालिटी मॅस्क्युलाईन आहेच, आणि जी स्त्री आहे तिची पण मॅस्क्युलाईन होईल, तर 2 मॅस्क्युलाईनमध्ये फाईट होईल. आणि त्याच्यामुळे नातेसंबंधसुद्धा पर्सनल जे त्यांचे आहेत हजबंड वाईफचे, ते सुद्धा कदाचित कुठंतरी खराब होऊ शकतात. मग तिथे इगोच्या गोष्टी येतील, मग तिथं भरपूर साऱ्या गोष्टी येतील. मग ते एक स्पोक, आपण म्हणतो ना की सायकलचा एक स्पोक जेव्हा तुटतो तेव्हा तो बाकीच्या स्पोकला तोडत जातो. आणि अल्टिमेटली जग काय म्हणते, फेमिनाईन काय आहे, किंवा त्या फेमिनाईनचा झेंडा घेऊन मी फिरेल किंवा मी मॅस्क्युलाईनचा झेंडा घेऊन फिरेल, याच्यापेक्षा मला असं वाटते की माझं आयुष्य कसं आहे, माझी फॅमिली कशी आहे, मी सुखी आहे की नाही, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे माझं पर्सनल मत आहे. जग काय म्हणते, मी काय म्हणतो ते पण ऐकू नका. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुमचं जीवन चांगलं होते का, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. अगदी. बाकी मैं क्या बोल रहा हूँ वो छोड़ दो. आप खुश है, आप खुश रह रहे हो, ते असून मॅस्क्युलाईन फेमिनाईन बॅलन्स नसलं तरी तुम्ही आनंदी आहात, चांगली गोष्ट आहे. पण नाही आहात तर नक्की तुम्ही त्याच्यावर काम केलं पाहिजे. कसं काम करतात याच्यावरती, किंवा तुम्ही काय करता? आता हे रेकी तर समजून आलं की 2 हाताची एनर्जी असते, त्याच्यावरती आपण बोलणार आहोत डिटेलमध्ये. पण हे शिवशक्ती बॅलन्स किंवा हे जे काही तुम्ही हिलिंग टेक्निक्स आहेत त्या काय आहेत, थोडक्यात जर आपल्याला समजलं तर? शिव जर का एखाद्या व्यक्तीमध्ये कमी आहे तर जी एनर्जी जास्त आहे ती तुम्हाला कमी नाही करता येणार. अच्छा. पण जी एनर्जी कमी आहे ती तुम्हाला वाढवता येऊ शकते काही प्रॅक्टिसेस नाही. ओके. जसं आता एखाद्या व्यक्तीमध्ये शिव कमी आहे तर शिवाचं काय एक रोल आहेत, लीड, प्रोटेक्ट अँड प्रोव्हाइड. तर या 3 मध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. जसं की त्याने लिडरशिप घेण्याचे काही जर का टास्क येत असतील समोर तर ते टास्क घेतले पाहिजे. जिम करणे आहे, व्यायाम करणे आहे, हे काही टास्क केले पाहिजे, तर त्याच्यातली शिव एनर्जी वाढेल. असं नाही आहे की प्रत्येक पुरुषालाच गरज पडेल शिव एनर्जीची. शिव एनर्जीची गरज स्त्रीलाही पडू शकते. बरोबर. जर का एखादी स्त्री आहे आणि जी फक्त सहनच करत आहे, आयुष्यभर सहन करत आहे, तर याचा अर्थ तिची फेमिनाईन फार वाढलेली आहे, तिला शिव एनर्जी घेण्याची गरज आहे. एखादी स्त्री आहे की जिचे घरातलं कोणीतरी पती किंवा कोणीतरी रोज ड्रिंक करून येते, तिला त्रास देते, तर ती सहनच करत आहे, तर त्या ठिकाणी तिला शिव एनर्जी वाढवणं गरजेचं आहे. तिथं तिला दुर्गा काली होणं गरजेचं आहे एकदा तरी, जेव्हा तो समोरचा व्यक्ती समजला पाहिजे. तर त्यासाठी एक्सरसाइज करणे किंवा काही लिडरशिपचे टास्क घेणे किंवा असे काही टास्क जे की पुरुष एनर्जीशी जुळलेले आहेत. जसं एक्सरसाइज आहे, एखाद्या मोठ्या ठिकाणी लिडरशिप करणं आहे, बाहेर जाणं आहे, 4 लोकांशी भेटणं आहे, जॉब करणं आहे, जे की ऑलरेडी काही महिला करत आहेत पण काही नाही करत आहेत, तर ते रिस्क घेणं हे चालू करावं लागेल तिला. त्याच्यामध्ये शिव एनर्जी कमी आहे. आणि ज्यांच्यामध्ये शक्ती कमी आहे, आता कधी असंही होईल की महिला किंवा पुरुषामध्ये सुद्धा शक्तीचा एनर्जीचा अभाव दिसेल. म्हणजे महिला आहे, चांगल्या पोझिशनवर आहे, तिचं कोअर क्वालिटी प्रेम, करुणा, माया आहे,
पण नाऊ डेज शी इज नॉट फोकसिंग ऑन हर फॅमिली अँड शी इज मोर फोकस्ड ऑन अबाउट द करिअर अँड बाकीच्या गोष्टीच्या मध्ये फार जास्त गुंतलेली आहे आणि एवढी गुंतलेली आहे की तिचं या गोष्टीकडे दुर्लक्ष झालं. तर अल्टिमेटली तिने काम केलं पाहिजे कशावर, शक्तीवर. तर ती काय करू शकते, तर ती क्रिएटिव्ह टास्क करू शकते, जसं की डान्स करणे आहे, जसं की काही योगा वगैरे अशा सॉफ्ट ॲक्टिव्हिटी आहे, झुंबा डान्स आहे. क्रिएटिव्हमध्ये चित्र काढणे येते, रांगोळी काढणे येते, स्वयंपाक करणं येते, असे काही टास्क ती करू शकते. त्याने तिच्यातली फेमिनाईन एनर्जी जी आहे, मुलांसोबत मुलींसोबत वेळ घालवणं आहे, तर तिच्यातली मातृत्वाची जी शक्ती आहे ती वाढू शकते. बरं, हे तर झालं त्यांचं रुटीन. ओके, म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये हे बदल केल्याच्या नंतर त्यात आयदर शिव वाढेल किंवा शक्तीचं तत्व जे वाढेल. येस. तुम्ही याच्यामध्ये काही टेक्निक्स आहेत का ज्या की वापरून हे करता? आम्ही हेच प्रॅक्टिकली त्यांना शिकवतो. आता जसं मी सांगत आहे तुम्हाला, तर इथं आता मी तुम्हाला सांगितलं कसं करायचं, पण किती लोक करतील, ऐकतील, अरे वा वा, हे असं करायचं आहे. बरोबर. आपल्याला सर्वांना माहित आहे की आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे, पण किती लोक करतात. तर ते प्रॅक्टिकली करून घेणं हे आमचं काम आहे. की तुम्ही जेव्हा आमच्याकडे येता तेव्हा आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली त्या गोष्टी करायला लावतो. की तुम्ही एस्थेटिक डान्स नावाचा एक प्रकार आहे, आमच्या ऑफलाईन प्रोग्राममध्ये आम्ही तो घेतो. तर तो एस्थेटिक डान्स आम्ही करून घेतो. 7 चक्र बॅलन्सिंगची एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस आम्ही करून घेतो ऑफलाईन प्रोग्राममध्ये किंवा ऑनलाईनमध्ये. तर ते एक एक स्टेप बाय स्टेप आम्ही त्यांच्याकडून करून घेतो. आमचं टास्क करता तर त्यांनाही येते, माहिती त्यांनाही आहे, माहिती सगळ्यांना सगळं असतं, ते करत आमचं काम ते आहे. मेन म्हणजे आमचं काम आहे की त्या विचाराला ॲक्शनमध्ये कन्वर्ट करणे. ओके, येस. खूप छान. रेकीबद्दल पण आपण बोलत होतो आणि जसं सांगितलं की रेकी फक्त हातातल्या ऊर्जेने आपण त्याचं शारीरिक, मानसिक, आर्थिक सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. बऱ्याचदा लोकांना हे लक्षात येत नाही की हे आर्थिक प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील हातातली ऊर्जा वापरून. किंवा मी तुमच्याकडे आलो, मी गरीब आहे, मला ब्लॉकेजेस आहेत असं आपण थोडक्यात समजू, की काही प्रॉब्लेम, पैसा येत नाही, आला तर तो टिकत नाही, आणि टिकला तरी तो वाचवता येत नाही, खर्च होऊन जातो, असे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. सो रेकीमधून या सगळ्या प्रॉब्लेम्स किंवा हे आर्थिक प्रॉब्लेम कसे काय सॉल्व्ह करता येऊ शकतात आपल्याला? पहिली गोष्ट तर एक गोल्डन स्टेटमेंट सांगतो मी तुम्हाला, की प्रॉब्लेम जो कुठला आहे, ज्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो, तो बाहेर नाही आहे, तो आत आहे. इट इज इन आवर माइंड. प्रॉब्लेम्स इज क्रिएटेड बाय आवर बिलीफ सिस्टम. जे काही आपण जगलो आहे, जे आयुष्य आपण बघितलं आहे, जशा वातावरणात आपण वाढलेलं आहे, तिथून हे सुरू झालेलं आहे. मग तो प्रॉब्लेम कोणताही असू द्या, इन रिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग, मग तो पैशाचा असो, नात्याचा असो, कोणताही असो. तर पैशावर आपण आता बोलत आहोत म्हणून मी पैशाचं सांगतो, की समजा पैशाचा एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम आहे, तो कसा सॉल्व्ह होऊ शकतो, तर त्याच्यामध्ये काहीतरी ब्लॉकेजेस आहेत पैशाबद्दलचे. बरोबर. की बाबा जास्त कमवणे चांगलं नाही, पैसे जास्त कमवणारे लोक 2 नंबर म्हणतात, किंवा जास्त जो पैसे कमवतो त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली काय येते, घमंड येतो, आणि मग तो इतरांसोबत, ह्या काही गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत लहानपणापासून, आणि कळत न कळत त्या गोष्टी इकडे फिट आहे आपल्या. त्यामुळे आपल्या अकाउंटला जर चुकून एखाद्या वेळेस जास्त पैसे आले तरी आपल्याला भीती वाटते, की अभि यार कोई देखना ले, है ना. आपल्याला जर कोणी विचारलं की तुझं पैशाच्या बाबतीत, भारतात तरी मी पाहिलं, आता मी बाकीचे पण देश फिरलो आहे, भारतात तरी मी पाहिलं की पैशाच्या बाबतीत लोक खुलून बोलत नाही. हा सगळ्यात मोठा ब्लॉकेज आहे. तर तो सॉल्व्ह कसा होऊ शकतो, की रेकीमध्ये जेव्हा तुम्ही येता, शिवशक्तीमध्ये जेव्हा तुम्ही येता, तेव्हा ते पहिली गोष्ट ते इनर ब्लॉकेजवर काम केलं जाते. बघा, कुठल्याही, समजा एक्झाम्पल एक कप आहे, त्या कपामध्ये जर का खराब आहे तो कप, तर तो कप आधी मला धुवावा लागेल, नंतरच मी त्याच्यात काहीतरी चहा, पाणी, जे काही टाकायचं टाकू शकतो. सो जे आपण तयार केलेल्या गोष्टी आहेत 20-20, 25-25 वर्षापासून आपल्या डोक्यात, तर ते आधी रिमूव्ह करावं लागेल ना. ती प्रोसेस आम्ही करतो आमच्या क्लासेसमध्ये. अँड देन वी इन्स्टॉल अ न्यू बिलीफ सिस्टम विथ देम, की भैया पैसा कमाना आसान है, आणि हीच परिस्थिती माझी होती आजच्या 5-6 वर्षाआधी. त्यामध्ये काही फार, मी माझ्या क्लासेसमध्ये पण सांगतो की बाबा मी काही आसमान से टपका हुआ नहीं हूँ, मैं भी यही से आया हूँ, मैं यही से देखा है. माझ्या फेसबुक, इंस्टाग्रामवर सगळी स्टोरी आहे माझी, की कशी सुरुवात झाली, काय केलं, काय नाही केलं. सो ते ब्लॉकेज माझ्यामध्येही होते, कदाचित आताही काही असतील, असं नाही आहे की सर्वच निघाले असतील, पण ते तोडत जावं लागेल आपल्याला पुढं. आपण म्हणतो कधी कधी की नाही, पैसे को पैसा खिचता, हे आपण ऐकतो, पण ॲक्च्युली तसं आहे. जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता तेव्हाच तो तुमच्याकडे येईल. आज लोकांकडे पैसा का नाही आहे किंवा काय येत नाही, कारण ते इन्व्हेस्टमेंट करायला घाबरतात.
त्यांना वाटते की बुडाले तर, असं झालं तर, तसं झालं तर हे जे ब्लॉकेजेस कसे सॉल्व्ह होतात जेव्हा त्यांच्यातले हे ब्लॉकेजेस निघतात की मला कुठेतरी शिकण्यासाठी इन्व्हेस्ट करावं लागेल, मला बिझनेस करायचा तर कुठेतरी 2-4 लाख रुपये घालावं लागतील तरच ते 4 चे 8 होतील. हे आम्ही त्यांना या कोर्समध्ये ॲडिशनली शिकवतो विथ द हिलिंग. आणि प्लस त्याच्यामध्ये काही सायंटिफिक समजा मनी मेडिटेशन्स आहे, काही मनीच्या प्रोसेसेस आहेत, काही मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसेस आहेत, ते आम्ही त्यांना शिकवतो. मनी मेडिटेशन काय असतं? मनीचं म्हणजे आपले जे सबकॉन्शियस बिलीफ आपले तयार झालेले आहेत की त्याला बदलण्यासाठी एक सबकॉन्शियस लेवलचा NLP तुम्ही ऐकलं असेल शब्द, हो. तर त्याच्या पॅटर्नने आम्ही एक मेडिटेशन बनवलेलं आहे जे की एक 12 ते 15 मिनिटाचं आहे आणि ते यूट्यूबला फ्री अवेलेबल आहे. बरं, तुमच्या चॅनल? हो, आमच्या चॅनलला फ्रीली अवेलेबल आहे. तर बऱ्याच लोकांनी ते मेडिटेशन वापरून त्यांचे अडकलेले पैसे काढलेले आहेत. काही लोकांनी फ्लो त्यांच्या जीवनामध्ये पैशाचा वाढवलेला आहे. तर ते मेडिटेशन म्हणजे मनी मेडिटेशन आहे. ओके, ते फक्त मनीसाठीच? फक्त पैसे जर का तुम्हाला वाढवायचे असतील किंवा त्याची ग्रोथ करायची असेल किंवा अडकलेले पैसे काढायचे असतील त्याच्यासाठी ते दिलेलं आहे. आणि बऱ्याच लोकांनी त्याचे एक्सपिरियन्स पण शेअर केले आतापर्यंत की आम्हाला फायदा झाला. ओके, येस. अशी कुठली उदाहरणं आहेत म्हणजे आता काय होतं की उदाहरणं मी माझ्या पॉडकास्टमधून जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न का करतो, कारण ते रोडमॅपसारखे असतात. माझा हे प्रॉब्लेम त्याच्यासारखा होता आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला म्हणजे या एका हिलिंग टेक्निकने किंवा या गोष्टीने माझासुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, ही एक धारणा लोकांची होते, हा विश्वास लोकांना बसतो. त्यामुळे मला असं वाटतं की अशी काही उदाहरणं आहेत तुमच्याकडे जे की असा एखादा प्रॉब्लेम आरोग्याशी रिलेटेड असो, तुमच्या रिलेशनशी रिलेटेड असो, पैशाशी रिलेटेड असो, जो सॉल्व्ह होत नव्हता, खूप दिवसापासून तो रखडलेला होता आणि शिवशक्ती, रेकी हे सगळं करून तो सॉल्व्ह झाला. उदाहरणं मी सांगू शकतो, फक्त मी त्यांच्या नावाने सांगू शकणार इथे, कारण की तेवढी मला प्रायव्हसी ते समजू शकतो. सो माझ्याकडे एक पार्टिसिपंट आहेत जे की असे असंख्य आहेत, पण मी जे 2-4 आठवतात ते सांगतो. ज्यांना ड्रिंक्सची सवय होती रोज आणि त्यांना कुठंतरी माझी ॲडव्हर्टाइजमेंट दिसली, त्यांनी आमचा कोर्स जॉईन केला. कोर्स जॉईन केल्यानंतर त्यांनी फ्री आमचे बरेचसे कोर्सेस चालू असतात, 3 दिवस, 11 दिवस, 15 दिवस, 28 दिवस असे आम्ही फ्री कोर्सेस करतो. म्हणजे वर्षातून जवळजवळ 250 दिवस आम्ही फ्री काम करतो लोकांसाठी. अरे वा, खूप छान. फ्री काम करतो, फ्री असते ते, बिलकुल 1 रुपया त्याच्यामध्ये घेत नाही. आणि बऱ्याचदा लोकांना हे वाटते की फ्री आहे त्याच्यात काही भेटणार की नाही, तर मी त्यांना नेहमी सांगत असतो की तुम्ही एकदा येऊन बघा, कारण जे चालू आहे आज मार्केटमध्ये तर बऱ्याचदा डाऊट येते लोकांना की भेटणार की नाही, की फक्त स्वतःचं प्रमोशन करतील, कोर्स विकतील का. आम्ही म्हणतो तुम्ही अटेंड करा. तर त्या एका फ्री कोर्समध्ये तो व्यक्ती आला मुंबईचा आणि त्या व्यक्तीला रोज ड्रिंक करण्याची सवय होती. त्या ड्रिंकमुळे पैसे कमी झाले होते, त्या ड्रिंकमुळे फॅमिली सोडून गेली होती. आणि हे त्यांनी पहिल्या दिवशी मला सांगितलं नाही, कारण की पहिल्या दिवशी 400-500 लोक असतात तर बोलता येत नाही. मग त्यांनी पुढचा कोर्स घेतला, मग त्यांनी त्याच्या पुढचा कोर्स घेतला आणि ते कनेक्टेड राहत गेले, प्रत्येक सेशनमध्ये येत गेले. 3 ते 3.5 महिन्यानंतर पब्लिकच्या समोर, म्हणजे त्या ऑनलाईन मिटिंगमध्ये जवळजवळ 150 ते 200 लोक असतील, त्यांच्यासमोर त्यांनी स्वतः सांगितलं की सर मला काहीतरी शेअर करायचं आहे. आणि त्यांनी सांगितलं की सर मला रोज ड्रिंक करायची सवय होती, याच्यामुळे माझं फॅमिली, घरदार सगळं जवळजवळ बरबाद झालं होतं. इवन माझा मुलगासुद्धा माझ्याशी बोलत नव्हता. आज ती व्यक्ती, त्यांची मिसेस त्यांच्यासोबत राहते, आज ती व्यक्ती आमच्या ग्रँड मास्टर लेवलला आहे आणि ती व्यक्ती दुसऱ्यांना हेल्प करत आहे त्यांच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, जेव्हा की जे व्यक्ती संध्याकाळ झाली की रोज त्यांचं एकच काम होतं. सो असे भरपूर आहेत. ओके, एक महिला आहे की जी हाऊसवाईफ होती, तिला थोडंफार नॉलेज होतं इकडचं तिकडचं, पण ऑनलाईनचं नॉलेज नव्हतं. हाऊसवाईफ होती, तिला अर्निंग करायची होती काहीतरी, इच्छा खूप होती तिच्यामध्ये, पोटेन्शियलही खूप होतं. असे खूप लोक असतील की ज्यांच्यामध्ये इच्छा आहे, पोटेन्शियल आहे, पण त्यांना मार्ग नाही सापडत, योग्य गुरु नाही सापडत किंवा योग्य कोणीतरी मार्गदर्शन करणारा सापडत नाही. त्या महिलेनी आज एका छोट्या गावामध्ये बसून, महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावामध्ये बसून तिने 1 करोड प्लसची अर्निंग केलेली आहे. एवढ्या माध्यमातून, ह्या कोर्सेसच्या माध्यमातून, स्पिरिच्युअल कोर्सेस दुसऱ्यांना शिकवून, दुसऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती देऊन. एवढंच नाही, पैसा हा एक वेगळा मुद्दा आहे. मी नेहमी सांगत असतो की पैशापेक्षा जास्त आहे की आज तिच्यामध्ये एक कॉन्फिडन्स आला की मीही काहीतरी करू शकते. तिने तिच्या हस्बंडला कार गिफ्ट केली, तिने स्वतःसाठी फ्लॅट घेतला. असे भरपूर उदाहरणं आहेत. ओके, एक तिसरी महिलाचं शेवटचं उदाहरण देतो की जिला जुळे मुलं झाले आणि काही कारणास्तव ते नाही राहिले काही दिवसानंतर,
आणि शी वॉज इन हेवी डिप्रेशन. कारण की पहिलेच तिला मुलं होण्यासाठीच भरपूर प्रयत्न करावे लागले होते. त्यानंतर ते झाले, ते नाही राहिले, तर त्यानंतर ती फार जास्त डिप्रेशनमध्ये गेली. तिला कुठून तरी ॲडव्हर्टाईजमेंटच्या माध्यमातून आमची ॲडव्हर्टाईजमेंट दिसली. ती आमच्या कोर्सला जॉईन झाली. तिने पहिला कोर्स केला, दुसरा केला. आज ती महिला आमच्यासोबत जवळजवळ 2 वर्ष झाले जुळलेली आहे. ती स्वतः आता एक पुस्तक लिहित आहे, स्वतः ग्रँड मास्टर आहे आणि आत्तापर्यंत तिने जवळजवळ 40पेक्षा जास्त लोकांना गाईड केलेलं आहे. आणि ते महिन्याला 30-40 हजार रुपयाच्या वर अर्निंगसुद्धा करत आहे याच्यातून. येस, इतरांना गाईड करून, इतरांना हेल्प करून. सो असे काही खूप सारे बदल झालेले आहे लोकांमध्ये. तर ते असे रिझल्ट आहेत याचे. आणि मला असं वाटतं की आपल्याला ह्या गोष्टी करण्यासाठी ईश्वराने माध्यम बनवलेलं आहे. बाकी आम्ही काही करत नाही आहे. अगदी जसं आपलं पॉडकास्टच्या आधी बोलणं झालं की आपण फक्त माध्यम आहोत. हमें तो एक वो बनाया है, काय म्हणतात त्याला, मोहरा बनवलेला आहे देवाने की भैया तू जाओ और तू कर. जरिया बनवलेला आपल्याला. आपण एक माध्यम आहे त्यासाठी. तर त्याचा आनंद वाटतो रोज झोपताना, रोज दिवसात जेव्हा एकटा असतो तेव्हा मला हेच वाटते नेहमी, प्रत्येक वेळी, की ही खूप मोठी जबाबदारी दिली आहे देवाने आपल्याला आणि ती जबाबदारी आपण विशेष चांगल्या प्रकारे पार पाडली पाहिजे. काय होतं, आता मी 200च्या वरती पॉडकास्ट केलेले आहेत, त्यातले 70% स्पिरिच्युअल पॉडकास्ट असतात. आणि बऱ्याचदा काय होतं की लोकांचा विश्वास बसत नाही या सगळ्या गोष्टीवरती. कोणीतरी उगीच आपला माझ्या डोक्यावर हात ठेवून माझं डोकं दुखायचं बरं करेल, किंवा माझे ब्लॉकेजेस हटवेल, किंवा माझे जे काही मनी प्रॉब्लेम्स आहेत ते हटवेल, किंवा काहीही करेल, याच्यावरती लोकांचा विश्वास नसतो. आणि मग ते काहीतरी असं उलटसुलट कमेंट्स वगैरे करतात त्याच्याखाली. तर पहिले तर जे निगेटिव्ह आहेत, ज्यांचा विश्वास नाही, त्यांना आपण काही सांगू शकतो का, किंवा कसं त्या लोकांना, जर आता समजा असं समजूयात की माझा या गोष्टीवरती बिलकुल विश्वास नाही आणि मला तुम्हाला जर असं पटवून सांगायचं की रेकी ही अस्तित्वात आहे, शिवशक्तीच्या माध्यमातून असे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, तर काय सांगाल तुम्ही? माझ्या क्लासमध्ये जे मी गोष्ट सांगतो तेच सांगतो मी इथे, सेम टू सेम. तर ते हे आहे की तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही रेकीकडे जाऊ शकत नाही, किंवा तुम्ही त्या आध्यात्मिकतेकडे जाऊ शकत नाही. जोपर्यंत तुमच्या आयुष्यात ती वेळ येत नाही, ती स्वतःहून ती एनर्जी किंवा त्या गोष्टी तुम्हाला बोलवत नाही, तोपर्यंत तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही. एवढं हे सिम्पल आहे. जे लोक निगेटिव्ह कमेंट्स करतात किंवा जे लोक काहीतरी खाली बोलतात, मी त्यांना चुकीचं किंवा बरोबर म्हणत नाही. मी फक्त एवढं म्हणतो की अजून ते अज्ञानी आहेत. अजून त्यांच्यापर्यंत ती कदाचित तेवढा मोठा जो झटका बसायला पाहिजे लाईफमध्ये, तो त्यांना बसलेला नाही, दिसलेला नाही. आणि म्हणून कुठंतरी तो इगो आहे एका बाजूला. कमेंट्स म्हणजे काय असते सर? कमेंट्स म्हणजे काय आहे की कुठंतरी एक इगो आहे की वाय ही ऑर शी इज बेटर दॅन मी. कुठंतरी एक जलन आहे, जलसी आहे, कुठेतरी एक इमोशन आहे ना. ते इमोशन फक्त काय आहे, ते कमेंट्सच्या रूपात आपल्याला दिसत आहे. सो इमोशन जर काय आहे, एखाद्याला बघून जर का एखादं इमोशन येत आहे, चांगलं किंवा वाईट, सो तो तुमच्या संस्काराचा आणि तुमच्या आतमधल्या एनर्जीचा भाग आहे. अगर आपको देख के, तुम्हाला बघून जर मला चांगलं वाटत असेल, मी तुम्हाला ॲप्रिशिएट करत असेल, तर याचा अर्थ माझे संस्कार आणि माझी एनर्जी चांगली आहे. तुम्हाला बघून जर का काही निगेटिव्ह कमेंट्स येत असतील, सो कुछ ना कुछ मेरे जीवन में हो रहा है. तर म्हणूनच जे लोक कमेंट्स करतात, जे लोक विश्वास ठेवत नाही, त्यांना एकच गोष्ट मी सांगतो, एकच प्रश्न विचारतो, व्हॉट हेल्प यू नीड माय डिअर. तुम्हाला काय मदत पाहिजे आमच्याकडून? काय मदत करू शकतो आम्ही तुम्हाला? कारण त्या लोकांना सक्त गरज आहे मदतीची, फक्त ते त्यांना समजत नाही आहे की मला मदतीची गरज आहे. ते प्रॉब्लेममध्ये आहेत, ते आजारी आहेत ऑलरेडी, पण त्यांना माहीत नाही. एखाद्याचं घरी भांडण होते बायकोसोबत किंवा नवऱ्यासोबत, ओके, किंवा घरात कोणी व्हॅल्यू देत नाही, आणि तो ती व्हॅल्यू शोधायला सोशल मीडियावर जातो आणि तो कमेंट्स करतो, कारण की 4 लोकांनी त्याची कमेंट बघावी, मग त्याला ते इम्पॉर्टन्स मिळावं, आणि कुठंतरी तो त्याची जे नीड आहे, कोणती नीड? अटेन्शन, ते नीड पूर्ण होते त्याची. तर अशा माणसाच्या 6 नीड आहेत. तर त्या नीड माणूस कुठून ना कुठून पूर्ण करून घेत असतो. अगदी ते आहे. बरोबर. परंतु बऱ्याचदा प्रश्न येतो की आपल्याकडे हे जे सगळे काही स्पिरिच्युअल किंवा हिलिंग टेक्निक्स किंवा सायन्सेस आहेत, सायन्स म्हणू थोड्या वेळासाठी, पण हे सगळे विश्वासावरती आधारलेले आहेत. 100%. म्हणजे माझा जर विश्वास आहे तर ते होतं, माझा जर विश्वास नाही तर हे होत नाही. मग विश्वासाने तर सगळं काही होतं, असं बऱ्याच लोकांचं मत असतं. हे खरंच रे की शिवशक्ती हिलिंग हे सगळं
आध्यात्मिक आहे फक्त प्युअरली एकदम विश्वासावरती आहे की खरंच सायंटिफिक आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे याला काही? काही लोक म्हणतात की 100% हे वैज्ञानिक आहे. काही लोक वैज्ञानिक म्हणणारे जास्त आहेत की ते म्हणतात की हे सायंटिफिक आहे, सायंटिफिक आहे, सायंटिफिक आहे. माझं बोलताना नेहमी मी हे म्हणतो की इट इज सायंटिफिक तर आहेच, पण हे स्पिरिच्युअलसुद्धा आहे. कारण जोपर्यंत तुमच्यामध्ये ती प्युअर एनर्जी नाही आहे तोपर्यंत ते काम नाही करणार दुसऱ्यासाठी. बरोबर. आणि आजच्या घडीला प्युअर एनर्जी 100% आणणं तर फारच कठीण आहे. पण मी म्हणतो जेवढं मॅक्सिमम लेवल आपल्याला त्याची गाठता येईल तेवढी जर का आपण गाठली तर डेफिनेटली ते होईल. एक मूवी आला होता आजच्या 5-10 वर्ष आधी, त्याच्यामधलं एक सुंदर वाक्य आहे ते मी तुम्हाला सांगतो की देऊळबंद नावाचा मूवी होता. त्याच्यामध्ये सर्वात शेवटी एक वाक्य बोललेलं आहे स्वामींनी, आणि तेव्हा स्वामी म्हणतात की तुझं सायन्स जिथे संपते तिथे माझं अध्यात्म सुरू होते. तर हा तसाच काहीतरी भाग आहे. जरी हे सायंटिफिक आहे, सायन्सवर डिपेंड आहे, व्हायब्रेशन आहेत, एनर्जी सायन्सनी प्रूव्ह केलेलं आहे, पण हे कुठंतरी जेव्हा संपते तेव्हा तुमचं आध्यात्मिक जे आहे त्याची जोड तुम्हाला त्याला द्यावीच लागते. म्हणून मी म्हणेल की हे सायंटिफिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही गोष्टी आहे. कारण जेव्हा एखादा आजार होतो त्या आजारावर उत्तर भेटत नाही, 10 ठिकाणी जाऊनही त्याचं काही सॉल्युशन होत नाही, तेव्हा डॉक्टरही एकाच ठिकाणी हात दाखवतो की अभी बाबा वही देखेंगा. पण हे जे काही रेकी ग्रँड मास्टर क्लेम करतात की आम्ही कॅन्सर ठीक केला, आम्ही सर्दीपासून ते कॅन्सरपर्यंत सगळे आजार रेकीच्या माध्यमातून ठीक केले, किंवा एखादा व्यक्ती आहे तो त्या गरीब होता मग रेकीचे एनर्जी वगैरे त्याची हील करून तो नंतर करोडपती वगैरे झाला, हे एवढं खरं आहे सगळं? त्यांचे जे जर का सांगत आहेत तर खरं असेल, त्यांच्याकडे तसे गोष्टी असतील. आणि मी सुद्धा काही गोष्टी पाहिलेल्या आहे. कारण की जेव्हा डॉक्टर मिकाऊ उसूईने सुरुवात केली होती या गोष्टीची, त्याच्यानंतरचे जे त्यांचे स्टुडंट्स होते, हवाई टकाटा होती, पॉला हारा होती, हे जे लोक होते यांच्यापैकी एक अशी व्यक्ती होती की ज्यांना कॅन्सर होता. त्यांचं नाव मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण त्यांना कॅन्सर होता आणि त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही आता 6 महिन्यात ते 1 वर्षात तुम्ही जाणार आहात. तर त्यांनी हे रेकीची प्रॅक्टिस करून ते जवळजवळ 80 ते 83 वर्षापर्यंत जगले, आणि जगले तर जगले, त्यांनी बाकीच्या लोकांनाही हेल्प केलेली आहे. अशी एक स्टोरी जे आमचे मास्टर्स आहेत ज्यांच्याकडून आम्ही शिकलो ते आम्हाला सांगतात नेहमी. पण जर का तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला दिसेल की जगामध्ये 100पेक्षा जास्त देशामध्ये रेकीचा वापर केला जातो. आणि असे असंख्य एक्सपिरियन्सेस तुम्हाला यूट्यूबला सापडतील की जे लोक स्वतः सांगत आहेत समोरून की आम्हाला या गोष्टीत बेनिफिट झालं, या गोष्टीत बेनिफिट झालं, या गोष्टीत बेनिफिट झालं. आणि कुठलंही ऑकल्ट सायन्स जे आहे किंवा कुठलीही हिलिंग टेक्निक जी आहे ही ॲट द एंड ऑफ द डे सेमच आहे. सो रेकी असू द्या किंवा इतर कुठलं हिलिंग टेक्निक असू द्या, हे सेमच आहे. तर त्याच्यामधून जरी रिझल्ट लोकांना मिळत आहेत तरीही आपण असं म्हणू शकतो की ते रेकीचेच रिझल्ट आहेत. कारण एनर्जी हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. त्याला जेव्हा तुम्ही बॅलन्स करता तेव्हा सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या बॅलन्स होतात. इवन मग तिथे कॅन्सरपर्यंतच्याही गोष्टी बऱ्याच झालेल्या आहेत लोकांच्या. ओके, पण असं कोणी डायरेक्ट क्लेम नाही करत. जनरली मी पाहिलेलं आहे की डायरेक्ट क्लेम नाही करत की कॅन्सर आपका ठीक हो जाएगा, असं कोणी नाही म्हणत. मला तरी असं वाटतं जेवढे मास्टर्स आहेत ते म्हणतात की तुम्ही प्रयत्न करा. ओके, काही असतील, आय डोंट नो अबाउट देम, पण काय ते म्हणतात की तुम्ही प्रयत्न करा. डेफिनेटली शेवटी तर कसं आहे, आपली पॉवर, आपल्या हातात काही नाही, सगळं काही आहे. हां, आपल्यामध्ये जे आहे ते सगळे काही पॉवर आहे. कारण की एक बुकही तुम्ही वाचलं असेल, लुईस हेचं एक पुस्तक आहे, ते म्हणते की यू कॅन हील युअर माइंड, यू कॅन हील युअर बॉडी, यू कॅन हील युअर लाईफ. स्वतःच हील करू शकतो. येस, त्यांनी स्वतःचं कॅन्सर ठीक केलेलं आहे. हां, तर ती पॉवर स्वतः ते कशाने केलं, हिलिंगनेच केलं ना. सो ती पॉवर स्वतःमध्ये आपल्यामध्ये आहे. तसे छोटे मोठे उदाहरणं तर आम्ही पाहिलेले आहेत, म्हणजे जे आमच्या स्टुडंट्समध्ये आहे. पण अजून असं काही मोठं क्लेम करण्यासारखं अजून तरी नाही आहे. जेव्हा येईल तेव्हा नक्कीच तुम्हाला सांगेन. हे खूप छान आहे की तुम्ही असं बोलताय ह्या सगळ्या गोष्टी, कारण खूप काहीच्या काही बोलतात लोक आणि त्याच्यानंतर मग लोकसुद्धा त्यांच्यावरती तो जो अटॅक होतो तो मग सगळेच जण त्याच्यामध्ये भरडले जातात असं मला वाटतं. पण बऱ्याचदा आत्ता जसं तुम्ही सांगितलं की ही जी टेक्निक आहे रेकी ती बाहेरच्या देशातून आलेली आहे, परंतु मला असं वाटतं की हे आपलीच टेक्निक आहे, भारताचीच आहे. कारण भारतामध्ये या सगळ्या गोष्टी फार पूर्वीपासून होत होत्या. सो तरीसुद्धा त्याला लेबल परदेशाचं का लागलेलं आहे, हा माझा प्रश्न आहे. आता रेकीची सुरुवात माझ्या प्रत्येक क्लासमध्ये मी सांगतो की रेकीची सुरुवात ही भारतातून झालेली आहे. वेदांमध्ये आपल्या अश्विनी ऊर्जेच्या नावाने रेकीचा उल्लेख आहे. प्लस जर का तुम्ही रामायण वाचलं
किंवा रामायण जर का तुम्ही सिरियल पाहिलं कुठूनही, हम्म. तर त्या रामायणामध्ये सुद्धा जेव्हा लढाई चालू असते, रावणाची आणि रामाचं जेव्हा युद्ध चालू असते, त्यावेळी कितीतरी जे रामाच्या सोबत लढणारे जे लोक होते, ज्याच्यामध्ये लक्ष्मण आहे किंवा बाकीचे लोक आहे, अंगद आहे, त्यांना रामाने फक्त टच करून स्पर्श विद्येने त्यांना बरं केलेलं आहे. सो ही भारताचीच टेक्निक आहे, ज्याला अश्विनी ऊर्जा असं म्हटलं जात होतं. पण आता मग ही रेकी नावानं का प्रचलित झाली, हा प्रश्न येतो बऱ्याचदा. तर योग याच्याबद्दल थोडंसं उत्तर देण्यासाठी मला योगावर जावं लागेल. योग आपण जे म्हणतो योग साधना, बरोबर. त्याला आता आपण योगा म्हणतो है ना. आणि योगा से ही होगा असे काही डायलॉग फेमस झाले आणि त्याला थोडं मॉडर्न केलं गेलं की मॅट खाली असली पाहिजे, मग तुमचे ते कपडे शरीराला चिटकलेले असले पाहिजे, आणि मग कुणीतरी एक सुंदर स्त्री जेव्हा हिरोईन जेव्हा कुठेतरी ॲक्टरिंग जेव्हा ते योगा करते तेव्हा आपण त्याला फॉलो करतो. तर ती योग साधना आहे, त्याला योगा म्हणून त्याला प्रचलित तेव्हा ते झालं जेव्हा त्याच्यामध्ये काही मॉडर्न गोष्टी ॲड झाल्या. तसंच जेव्हा हे अश्विनी ऊर्जा होती त्याची व्हॅल्यू नव्हती आपल्याला, पण जेव्हा कुणीतरी रेकी म्हणून त्याला आपल्या समोर आणलं, काही 4 गोष्टी त्याच्यात ॲड केले, काही सिम्बॉल त्याच्यात ॲड केले, तर त्याला आपण फॉलो करायला लागलो असं मला वाटते. पण ते तरी एक बरी गोष्ट आहे की बाबा रामदेवने एक इनिशिएटिव्ह घेऊन त्यांनी अख्ख्या जगात त्याला मोठं केलं योगाला. सो तसंच मला असं वाटतं की कोणीतरी रेकीचा इनिशिएटिव्ह किंवा कदाचित आमच्या माध्यमातून ते होईल, तर आम्ही त्याला आता मोठं करण्याच्या मागं आहोत. रेकीने काय काय होऊ शकतं डे टू डे लाईफमधल्या जे काही प्रॉब्लेम्स आहेत लोकांचे, ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. एनिथिंग कॅन बी डन विथ द रेकी. एनिथिंग, जे रोजच्या लाईफचे जे प्रॉब्लेम असतात, जनरली काय असते प्रॉब्लेम, जे थोडंसं टेन्शन, थोडंसं स्ट्रेस, थोडंसं काहीतरी बिघडलं, मूड खराब झाला, हे तर इझिली सॉल्व्ह होऊ शकतात. इझिली याच्यामध्ये तर त्यांना असं म्हणजे एका दिवसात फरक जाणवू शकतो, इतकं क्विक आहे. त्याच्यासाठी आणखी पण काही टेक्निक सांगतो, जसं आपण टेक्निक सांगणार आहोत आजच्या याच्यामध्ये. मला असं वाटतं आपण टेक्निककडे वळलं तरी चालेल. बिलकुल बिलकुल. काही टेक्निक्स अशा सांगा सर, जे डे टू डे लाईफमध्ये लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स या टेक्निक्स तुम्ही जर रोज घरी वापरल्या तर त्या तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी आयुष्य जगू शकाल. येस. सो 2 टेक्निक मी इथं सांगतो ज्या की आपल्या श्वासाशी जोडलेल्या आहेत. बरं. ओके. सो ज्या रेकीमध्ये सुद्धा आहेत आणि आणखी काही विज्ञान जे शिकतो आपण, जे काही शिकतो विद्या, त्याच्यामध्ये सुद्धा सांगितल्या जातात. सो 2 सांगतो. एक आहे जी स्ट्रेससाठी किंवा टेन्शनसाठी वापरू शकता तुम्ही, इमिडिएट रिलीफसाठी. आणि दुसरी सांगतो की जे मॅनिफेस्टेशनसाठी, एखादी गोष्ट जर का तुम्हाला अट्रॅक्ट करायची आहे लाईफमध्ये, पैसा असू द्या, कोणती गोष्ट असू द्या, मटेरियल गोष्टी असू द्या, घर, गाडी, बंगला असू द्या, काही असू द्या, तर त्याच्यासाठी तुम्ही करू शकता. तर पहिली टेक्निक जी आहे ते श्वासाशी रिलेटेड आहे. सो त्याच्यामध्ये 4-4-4 मध्ये आपल्याला श्वास घ्यायचा आहे. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटेल की काही सुचत नाही आहे, नवीन गोष्टी समजत नाही आहे, किंवा फार चिडचिड होत आहे, किंवा मन लागत नाही, बरेच लोक म्हणतात मेडिटेशन सर करायचं तर आहे पण मन लागत नाही, तर तेव्हा त्यांनी 4-4-4च्या ब्रिदिंगमध्ये काय करायचं, एक 5 ते 7 मिनिटाची प्रॅक्टिस चालू करायची रोजची. कशी असते? 3 वेळा, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. तर कुठेही बसलेले आहात तुम्ही, काही फरक पडत नाही, तुम्ही खाली आहे, खुर्चीवर आहे, कुठेही असा, फक्त ड्रायव्हिंग करताना आणि मशीनवर करूच नाही. सो तुम्ही 4च्या काउंटमध्ये श्वास घ्यायचा आहे नाकाने. 1 2 3 4 श्वास घेतला. 4च्या काउंटमध्ये त्याला होल्ड करायचा आहे, आतमध्ये होल्ड करायचा आहे, आणि 4च्या काउंटमध्ये त्याला तोंडावर बाहेर सोडायचं आहे. सो हे तुम्हाला किती वेळा करायचं आहे? 5 मिनिटापर्यंत करायचं आहे. याने तुम्ही जर का कोणत्याही डिसिजन घेऊ शकत नसाल, किंवा तुम्हाला सुचत नसेल, किंवा अँझायटी असेल, स्ट्रेस असेल, त्यामध्ये ट्रिमेंडस फरक जाणवू शकतो. त्यामुळे 2-3 दिवसामध्ये फक्त. हे फर्स्ट टेक्निक आहे. दुसरी जिला स्वर मॅनिफेस्टेशन टेक्निक म्हणतो आम्ही, की स्वर, आपले जे स्वर आहेत, आपल्याकडे 3 नाड्या आहेत, सूर्यनाडी, चंद्रनाडी आणि एक मधातली सुषुम्ना नाडी. सो आपल्याला जर का एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी मॅनिफेस्टेशनसाठी जी टेक्निक वापरल्या जाते ती फार सोपी आहे. की जे गोष्ट तुम्हाला मिळवायची आहे त्या गोष्टीला आधी तुम्ही आठवा खुल्या डोळ्यांनी. नंतर डोळे बंद करून एक डीप ब्रीदिंग करा, लांब श्वास घ्या. तो श्वास आपल्या नाभीपर्यंत गेला पाहिजे, पूर्ण लांब श्वास तुम्ही घेतला. त्यानंतर त्या गोष्टीला तुमच्या 3rd आयवर व्हिज्युअलाइज करा. 3rd आय म्हणजे इथे आपल्या 2 भुवयांच्या इथे त्याला व्हिज्युअलाइज करा, त्याचं चित्र बघा, त्याच्याबद्दल जे काही तुम्हाला बेटर करता येईल, जे काही बेटर बनवता येईल ते बनवा. आणि ते करत असताना तुमचा श्वास होल्ड पाहिजे. श्वास होल्ड करून ठेवायचा आहे तुम्हाला. सो त्या श्वास होल्डिंगचा जो मॅक्सिमम टाईम आहे
तो 18 सेकंद आहे. हम्म. म्हणजे 18 सेकंदापर्यंत तुम्ही करू शकले पाहिजे. हम्म. पण सुरुवातीला काही लोक नाही करू शकत, तर तुम्ही 4, 5, 6 सेकंदापासून सुरुवात करा. हळूहळू करत त्याला 18 सेकंदापर्यंत घेऊन जा आणि 18 सेकंदापर्यंत ते चित्र तुम्हाला जे तुम्हाला लाईफ पाहिजे आहे ते तुम्हाला फिरवायचं आहे समोर, ते बघायचं आहे आणि ते झालेलं आहे अशा याच्यात बघायचं. असं नाही की मला 10 लाख रुपये पाहिजे आहे असं नाही म्हणणार तुम्ही म्हणणार की 10 लाख रुपये मिळाले. माझ्या अकाउंटमध्ये आलेले आहेत. यू कॅन सी दॅट अकाउंटचा जो तुमच्याकडे जे ॲप्लिकेशन नंबर, असेल बँकेचं, पासबुक. हां पासबुक असेल किंवा बँकचं ॲप्लिकेशन असतात आज फोनमध्ये, हम्म. तर तो इंटरफेस बघा हम्म. की तुमची ICICI बँक आहे का तर लाल इंटरफेस आहे, HDFC बँक आहे का तर ब्लू आहे, ते बघा. त्याच्यामध्ये ती अमाऊंट क्रेडिट झालेली आहे ते बघा. तोपर्यंत श्वास होल्ड करा आणि मग श्वास सोडा. ही मॅनिफेस्टेशन टेक्निक आहे. हे तुम्ही दिवसात जितक्या वेळा करू शकत असाल तितक्या वेळा करू शकता. याचा काही टायमिंग नाही, काही रूल नाही. तर याने सुद्धा काही गोष्टी त्यांना लवकर जाणवतील. ओके, खूप सुंदर टेक्निक सांगितलं सर. रेकी हे ऊर्जेशी संबंधित टेक्निक आहे आणि ऊर्जा ठीक करणं म्हणजेच रेकी करणं. आता आपले असे खूप सारे प्रेक्षक असतील ज्यांना प्रॉब्लेम्स असतील, त्यांनासुद्धा त्यांच्या ऊर्जा बॅलन्स करायची असेल, नीट करायची असेल, प्युअर करायची असेल, तर अशा काही घरगुती टेक्निक्स किंवा घरगुती अशा प्रॅक्टिसेस आहेत ज्या ते घरबसल्या करू शकतात, ज्याने की तुमची ऊर्जा ही बॅलन्स होईल किंवा पॉझिटिव्ह होईल. बिलकुल आहेत, 100%. उदाहरणार्थ आता काही लोक सकाळी व्यायाम करतात, बरोबर, फिरायला जातात. तर मूलाधार चक्र आहे आपल्या बॉडीमध्ये एक, सगळ्यात बेस खालचं. हां, तर त्याला योगामध्ये पहिलं चक्र म्हटलं जाते. रेकीमध्ये ते 7वं चक्र आहे. बर, ओके. कारण की रेकीची सुरुवात ही वरून होते, आहे, योगाची खालून आहे. सो मूलाधार चक्राला बॅलन्स करण्यासाठी रोज तुम्ही पायात काहीही न घालता अनवाणी पायाने जर का 15-20 मिनटं फिरले, जसं जमिनीवर फिरा, गवतावर फिरा, तर त्याने तुमचं ते चक्र बॅलन्स होईल. तर त्याने तुमच्या जीवनातले जे आर्थिक अडचणी आहेत त्याला खूप मोठा तुम्हाला फरक जाणवू शकतो. पैशामध्ये, नात्यांमध्ये, आरोग्यामध्ये स्टेबिलिटी येऊ शकते. फक्त सिंपल आहे, पायातली चप्पल काढायची, बूट काढायचं आणि मातीवर किंवा गवतावर फिरायचं 20-25 मिनिटं. घरात नाही, जनरली तुमचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट आला पाहिजे मदर अर्थ सोबत. तर ते आहे. तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये आहात किंवा जायचा चान्स गार्डन पण आजकाल लॉन झालेले आहे. हां, तर ते लॉन आता आजकाल, पण जिथं जर चान्स मिळत असेल तर माती तर मिळून जाते. समजा जनरली सोसायटीजमध्ये असते, आसपास असते, त्या ठिकाणी ही टेक्निक फॉलो करू शकता. दुसरं एक सोपं टेक्निक आहे की बऱ्याचदा काही लोकांना विश्वासाचा प्रॉब्लेम असतो, डाऊट, सेल्फ डाऊट. एक तर सेल्फ डाऊट असतो, एक तर दुसऱ्यांवर डाऊट असतो. तर एक डाऊट आला म्हणजे बाकीचे येणारच. ठीक आहे, ज्याला स्वतःवर विश्वास नाही त्याला दुसऱ्यावर विश्वास नसणारच आहे. सो त्याच्यासाठी त्यांनी हार्ट चक्र बॅलन्स केलं पाहिजे. त्याच्यासाठी सोपी ॲक्टिव्हिटी आहे जे घरच्या घरी आपण करू शकतो की तुमच्याकडे जे काही आहे त्याचं डोनेशन करा. आता डोनेशन जेव्हा शब्द वापरतो मी, बऱ्याच लोकांना वाटतं की पैसे द्यायचे. फक्त पैसेच नाही, तुमच्याकडे जे आहे. आज आम्ही 3 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, 15 दिवस, 28 दिवसाचे क्लास फ्री करतो, 250 दिवस क्लास फ्री करतो. हे सुद्धा डोनेशन आहे आमच्याकडून केलेलं. तर तुमच्याकडे नॉलेज आहे तर ते तुम्ही लोकांना द्या. तुमच्याकडे पैसा आहे तर तो तुम्ही तो किती दिला पाहिजे हे मॅटर नाही करत. 1 रुपया पण असतो, 1 रुपया पण असू शकतो. याच्यामध्ये पण एक रेमेडी सांगतो मी तुम्हाला आता बोलता की 10 रुपयांनी तुम्ही करोडपती बनू शकता. 10 रुपयाचा खर्च जर तुम्ही रोज केला तर तुम्ही करोडपती बनू शकता. आता तुम्ही म्हणणार कसं बनणार, तर 10 रुपयाचा एक पार्लेचा पुडा घ्या. तो जे रस्त्याने तुम्हाला दिसतील, श्वान किंवा प्राणी, मांजर असेल, कुत्रं असेल, त्यांना तुम्ही रोज तो टाका. फक्त असं करा, बघा तुमचा पैशाचा फ्लो वाढेल. जो व्यक्ती एकदम झिरोवर आहे तो करोडपती होईल हे नाही म्हणत आहे मी, पण जिथं कुठं तुम्ही आहात तो फ्लो तुमचा 100% वाढणार आहे, 100%. 10 रुपयाचा एक पुडा म्हणजे महिन्याला किती खर्च झाला तुमचा, 300 रुपयाची रेमेडी आहे बस. 300 रुपये तुम्ही खर्च करा, तुमचा फ्लो 100% वाढेल. तर अशा काही छोट्या मोठ्या गोष्टी आपण करू शकतो डे टू डे लाईफमध्ये. चालता बोलता, ऑफिसला जाताना, खाली फिरताना, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. खूप छान, खूप छान सर. रेकी, जसं आपण शिवशक्ती किंवा रेकी हे सगळं याच्याविषयी बोललो, आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आपण स्वतः ते सॉल्व्ह करू शकतो, कोणाकडे जाण्याची गरज नाही. परंतु ह्या टेक्निक्स आहेत, ह्या जर अचूकरित्या शिकल्या तर आपलं आयुष्य 360 डिग्री बदलू शकतं. सो हे सगळं शिकता येतं का? म्हणजे लाखो लोकांना आम्ही शिकवलं आहे महाराष्ट्रामध्ये. यूट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ आमचे 10 लाख प्लस व्ह्यूज आहेत यूट्यूबवर. दोन्ही चॅनल मिळून 15 लाख प्लस व्ह्यूज आहेत. प्रत्येकजण हे शिकू शकतो.
तुम्ही स्वतःहूनही शिकू शकता, हम्म. पण तुम्ही स्वतःहून शिकत गेले तर कदाचित तुम्हाला 1.5 वर्ष 2 वर्ष लागतील. हम्म. तुम्ही किती कन्सिस्टन्सीने करता ते पण मॅटर करते, किती बरोबर. सिरियसनेसने करता ते पण मॅटर करते. पण जेव्हा तुम्ही एखाद्या मेंटरच्या अंडर शिकता, हम्म. गुरुच्या अंडर शिकता, तर तिथे तुमचा टाईम जो आहे तो कमी होतो. हम्म. जी गोष्ट 6 महिन्यात व्हायची आहे ती 6 दिवसात होईल, कदाचित 10 दिवसात होईल. हम्म. तर तो एक फायदा आहे. तर त्यामुळे बरोबर. शिकू शकतो, प्रत्येक व्यक्ती शिकू शकतो आणि प्रत्येकाने हे शिकावं सुद्धा असं मला वाटते. हम्म. कारण प्रत्येक घरात एक तरी रेकी ग्रँडमास्टर पाहिजे, हम्म. एक तरी असा व्यक्ती पाहिजे की ज्याला या गोष्टीचं नॉलेज आहे. कारण जेव्हा आपली एनर्जी बदलते तेव्हा आपल्या आसपासची एनर्जीसुद्धा बदलते. कारण आपला एक ऑरा असतो आणि तो ऑरा बाकीच्या लोकांनाही काय करतो, ऑटोमॅटिकली हम्म. इम्पॅक्ट करतो. तुम्ही बघितलं असेल की एखाद्या अभ्यासू विद्यार्थ्यासोबत जेव्हा आपण राहतो हम्म. तेव्हा हो ना हो अपने को भी ऐसा लगता है कि भाई मेरा भी पहला नंबर आना चाहिए. बरोबर. पण तेच एखाद्या पार्टी करणाऱ्या आपल्या एम्प्लॉईसोबत जर का आपण राहत असू, आपल्या कलिगसोबत आपण राहत असू, तर कधीतरी आपल्यालाही असं वाटते की चलो यार 2 पैग मैं भी लगा लेता हूँ. सो असं असते. तर तो ऑरा आहे तो, ते त्याच्यात तुम्ही किती राहता ते डिपेंड करते. किती दिवसात शिकता येतं हे? एखाद्याला जर परफेक्ट ग्रँड मास्टरपर्यंतचं ट्रेनिंग करायचं असेल तर त्याला पर्सनली जर का तो पर्सनल मेंटॉरिंगमध्ये आमच्या गेला तर फार तर फार 1 महिना, 1 महिन्यामध्ये तो सगळं शिकू शकतो ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टरपर्यंत. आणि पुढचे 3 महिने ते 6 महिने त्याला प्रॅक्टिस करावं लागेल. हम्म. 1 महिन्यामध्ये शिक्षण तो पूर्ण करू शकतो हम्म. स्वतःचं. हम्म. थेरोटिकल जे शिक्षण आहे ते पर्सनल मेंटॉरिंगमध्ये. हम्म. पण जर तुम्ही ग्रुपमध्ये शिकले किंवा बॅचेसमध्ये शिकले तर मग 3 महिन्याचा टाईम लागतो. ओके. येस. खूप छान. आणि हे सगळं तुम्ही याच्यामध्ये शिकवता. आणि तो फ्री क्लासेसचं काय होतं जे आपण प्रेक्षकांसाठी सांगू शकतो? फ्री क्लासेस आम्ही 11 दिवसाचा एक क्लास करतो ज्याचं नाव आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन. हम्म. तो आम्ही फ्री करतो सगळ्या लोकांसाठी. ओके. कोणीही या, त्याची काहीच फीज नसते. हम्म. ठीक आहे. त्यानंतर एक 15 दिवसाचा आम्ही ग्रॅटिट्यूड नावाचा क्लास करतो हम्म. जो की कृतज्ञतेवर डिपेंड असतो टोटली. तो सुद्धा फ्री असतो आमच्याकडून. हम्म. आणि एक 28 दिवसाचा ग्रॅटिट्यूड करतो आम्ही, तो पण फ्री असतो. सो ओके. ते याच्यासाठी केले आम्ही की बरेच लोक आम्हाला असे म्हणायचे किंवा विचारायचे की सर तुमचं शिकवणं फार चांगलं आहे, सगळं काही चांगलं आहे, पण तुमचे पुढचे कोर्सेस घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नाही आहे. हम्म. सो खरोखर जर का एखादा व्यक्ती पैशामध्ये अडकलेला असेल किंवा प्रॉब्लेम असेल तर त्या लोकांपर्यंत हे नॉलेज जावं त्याच्यासाठी आम्ही हे फ्री करत आहोत. हम्म. पण ज्यांच्याकडे पैसे असूनही जे देत नाही हम्म. त्यांचं तर काही होऊ शकत नाही. पण ज्यांच्याकडे खरोखरच प्रॉब्लेम आहे बाबा एखाद्याचा, तर त्याला तरी याचा बेनिफिट मिळावं, तर ते क्लासेसच्या लिंक किंवा त्याचं जे माहिती आहे ते ते तुम्हाला अगदी मी आपण देऊन आपल्या देईन. डिस्क्रिप्शनमध्ये. येस, तर तुम्ही ते देऊ देऊन शकता पुढं. खूप सुंदर सर. अतिशय सुंदर असा हा पॉडकास्ट झाला. अगदी माझ्या मनात जे जे काही प्रश्न होते शिवशक्ती हे नवीन ऐकलं मी आणि मला ते खूप भावलं. आणि मला असं वाटतं की लोकांनी सुद्धा ते एक्सपिरियन्स केलं पाहिजे की ते खूप छान आहे की पुरुषामध्ये स्त्रीची एनर्जी असते आणि स्त्रीमध्ये सुद्धा पुरुषांची. ती इम्बॅलन्स झाली तर आयुष्यात बाकीचे प्रॉब्लेम्स उभे होतात आणि ते बॅलन्स असेल तर अख्खं आयुष्य बॅलन्स असतं. रेकीविषयी यापूर्वी देखील आपण ऐकलंच होतं, परंतु आज सरांच्या प्रॉस्पेक्टिव्हने आपण जे रेकीकडे पाहिलं ते वेगळं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे खूप कमी लोक आहेत जे त्यांनी सांगितलं की डोनेशन फार गरजेचं आहे, तर ज्ञानाचं डोनेशन त्यांच्या त्याहून अधिक आहेत. जवळपास 250 दिवस सर फ्री काम करतात लोकांसाठी. हे सुद्धा मला खूप भावलं. तुम्हाला सुद्धा जर रेकी शिकायची असेल, रेकी अनुभवायची असेल, ती शिकून स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि आपल्या फॅमिलीच्या आयुष्यामध्ये परिवर्तन घडवायचं असेल चांगल्या वेने, तर तुम्ही नक्कीच सरांचे फ्री क्लासेस म्हणा किंवा अगदी खूप एंड टू एंड त्यांच्याकडून रेकी ग्रँडमास्टर वगैरे होण्याचे जे काही क्लासेस आहेत ते करू शकता. त्यांच्या सगळ्या लिंक्स, त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स, त्यांचे जे काही सोशल मीडियाचे हँडल्स आहेत ते आपण सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुम्ही इझिली सरांपर्यंत पोहोचू शकता आणि तुम्ही तुमच्या समस्येचं सोल्युशन त्यांच्याकडून घेऊ शकता. सर, येस. कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? पहिला खूप छान वाटलं. पॉडकास्ट राजमंचावरती. खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. आणि जेव्हा कधी आपण नवीन लोकांना भेटतो तर ऑफकोर्स त्यांच्यासोबतही आपण एक एनर्जी शेअर करत अगदी असतो. अगदी अगदी त्यांची एनर्जी घेत असतो, आपली एनर्जी देत देत असतो. असतो. सो फार छान वाटलं या मंचावर येऊन आणि पुन्हा पुन्हा आम्ही इकडे येण्याचा नक्कीच. प्रयत्न करू 100%. नक्कीच. आणि तुमचे जे ऑडियन्स आहे त्यांना सुद्धा या पॉडकास्टचा खूप फायदा व्हावा अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. नक्कीच. थँक्यू. हा इंट्रोडक्टरी पॉडकास्ट होता असं म्हणायला हरकत नाही. या विषयाला घेऊन किंवा सरांचं नॉलेज पाहता तुमच्या मनात जर काही प्रश्न येत असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. खूप सारे प्रश्न आले, तुमची खूप सारी इन्क्वायरी आली, तर आपण पुन्हा सरांना या मंचावरती येण्याची विनंती करू. आणि मला खात्री आहे की सर पुन्हा आपल्या मंचावरती येऊन तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये काही ना काही व्हॅल्यू ॲड करण्याचा प्रयत्न करतील. तोपर्यंत तुम्ही सगळे प्रेम देत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, हा पॉडकास्ट लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला जेही वाटेल पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुमच्या मनातले प्रश्न आम्हाला कळतील आणि आम्ही कुठे चुकत
असू तर तेही आम्हाला सांगा, कारण तुम्ही जेव्हा सांगता त्यातूनच आम्ही सुधारणा करत करत इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि इथून पुढचा प्रवास देखील तसाच राहणार आहे. बरेच लोक पॉडकास्ट पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तुमचा एक्स केलेला सबस्क्राईब आम्हाला असे अनेक पॉडकास्ट करण्यासाठी मदत करतो. तर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं मी जे सांगतो, पॉडकास्ट आपल्या राजमंचाचं जे ब्रीदवाक्य आहे, संवादातून उत्थान, ते उत्थान तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही ऐकलेली ही चर्चा इतरांपर्यंत पाठवाल आणि लोकांच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲड होईल. तर ते करायला विसरू नका. ते पुण्याचं काम आहे, सरांनी जसं सांगितलं. आणि तोपर्यंत तुम्हा सर्वांचं प्रेम असंच कायम असू दे. थँक्यू सो मच. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू.